श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पशुपती व्रत कसं करावं, तसेच या व्रताचे काही नियम असतात का, या व्रताच्या अटी असतात का आणि पशुपती व्रत कोणत्या सोमवारपासून सुरू करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या या खास व्हिडिओची। तर सगळ्यात आधी पशुपती व्रत आपल्याला फक्त 5 सोमवार करायचं असतं। आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख, संकटे, अडचणी असो, त्या अडचणीवर मार्ग निघल्याशिवाय राहणार नाही, एवढं प्रभावी हे व्रत असतं। आणि हे व्रत मनापासून श्रद्धेने करून आपण देवांच्या देवाला प्रसन्न करतो, म्हणजेच भगवान शिवशंकरांना प्रसन्न करत असतो। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पशुपती व्रत हे काही नियम व अटी सांभाळून करायचं असतं। काही नियमांचं पालन आपल्याला या व्रतादरम्यान आवर्जून करायचंच असतं आणि आपण जर का नियम व अटीचं पालन करून हे व्रत केलं ना, तर आपली इच्छा पूर्ण होतेच असा या व्रताचा अनुभव आहे। आणि ज्यांनी हे व्रत मनापासून श्रद्धेने नियम अटीचं पालन करून केलं आहे, त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्याच आहेत असा देखील पशुपती व्रताचा अनुभव आहे। म्हणून आपल्याला नियम व अटीचे पालन करूनच हे व्रत करायचं असतं। तर सगळ्यात आधी बघूया पशुपती व्रत का करावं। आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या असंख्य अडचणीसाठी किंवा असंख्य अडचणी दूर व्हाव्या या इच्छेसाठी आपल्याला पशुपती व्रत करायचं आहे। तसेच आपल्या आयुष्यामध्ये किती कठीणातली कठीण इच्छा आपल्याला पूर्ण करून घेण्यासाठी पशुपती व्रत करायचं आहे आणि कठीणातली कठीण इच्छा या व्रताने पूर्ण होतेच, म्हणून आपल्याला हे व्रत करायचं आहे। तर आता हे व्रत कोणत्या इच्छेसाठी करायचं? नोकरी नसेल नोकरी प्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी किंवा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास व्हावा या इच्छेसाठी, नवरा बायकोमध्ये भांडणे होत असतील ती भांडणे कमी व्हावी आणि प्रेमभाव वाढावा या इच्छेसाठी सुद्धा तुम्ही पशुपती व्रत करू शकता। असे कित्येक जोडपी आहेत की ज्यांचं एकमेकाशी जमत नाही, अक्षरशः घटस्फोटापर्यंत गोष्टी पोहोचलेल्या आहेत। त्यांना जर का त्यांचं लग्न टिकवायचं असेल, त्यांचा संसार पुन्हा सुरू करायचा असेल, त्यांनी आवर्जून हे पशुपती व्रत करावं। पशुपती व्रताचे 5 सोमवार करावेत। आणि कधी असं होतं ना, एक संकट संपतं की दुसरं संकट पुढे उभं राहतं। तसेच आपला उद्योगधंदा ठप्प झालेला आहे, उद्योगधंदा चालतच नाही, या सर्व अडचणीसाठी तुम्ही पशुपती व्रत नक्की करायचं असतं। सांगायचं तात्पर्य काय, तर तुमच्या आयुष्यामध्ये कितीही कठीण इच्छा असो, कठीणातली कठीण इच्छा असो, ती जर का इच्छा तुम्हाला पूर्ण करून घ्यायची असेल ना, तर फक्त भगवान शंकरांचे हे 5 सोमवार तुम्हाला मनापासून आणि श्रद्धेने करायचे आहेत। हे बघा, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भोलेनाथ हे भोले देवता आहेत। ते भक्तांच्या हाकेला लगेच धावून जातात, ते लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि एकदा जर का भगवान शंकर प्रसन्न झाले ना, तर ते आपल्या भक्तांना भरभरून द्यायला सुरुवात करतात। तर म्हणूनच आपल्याला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत करायचं असतं। तर आतापर्यंत आपण बघितलं की हे व्रत का करायचं, तर आता बघूया हे व्रत कधीपासून सुरुवात करायचं। हे बघा, आपल्या आयुष्यामध्ये दुःख, संकटे, अडचणी हे सांगून येत नसतात। आजचा दिवस आपल्या आयुष्यात खूप आनंदाचा गेला आहे आणि उद्याचा दिवस देखील आनंदाचाच जाईल असं देखील सांगता येत नाही। सांगायचं तात्पर्य काय, तर आपल्या आयुष्यामध्ये संकट हे सांगून येत नाही। म्हणूनच आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे दूर करण्यासाठी आपण पशुपती व्रताचे हे सोमवार कोणत्याही सोमवारपासून सुरू करू शकता। अक्षरशः उद्याच्या सोमवारपासून म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून सुद्धा पशुपती व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता। आणि या पशुपती व्रतासाठी या सोमवारपासूनच हे व्रत सुरू करावं असं देखील नाही, म्हणून तुम्ही कुठल्याही सोमवारपासून या व्रताला सुरुवात करू शकता। तर आता हे व्रत आपल्याला फक्त 5 सोमवार करायचं असतं। मनापासून श्रद्धेने आणि भगवान शिवशंकरांवर विश्वास ठेवून आपल्याला हे व्रत करायचं असतं। आणि तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल, मनात भाव असेल, तरच या व्रताचा तुम्हाला अनुभव येणार आहे। नाहीतर फक्त मी सांगते म्हणून हे व्रत केल्याने तुम्हाला अनुभव येणार नाही। तुम्ही किती श्रद्धेने आणि किती मनापासून भगवान शिवशंकरांची सेवा करतो यावर या व्रताचं तुम्हाला फळ मिळणार आहे। तर आता बघूया पशुपती व्रताचे नियम व अटी। तर सगळ्यात आधी तुम्हाला लक्षात आलंच असेल की तुम्ही किंवा कोणत्याही सोमवारपासून या व्रताची सुरुवात करू शकता। आता दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्याला पशुपती व्रत हे आपल्या जवळपास असणाऱ्या
भगवान शिवशंकराच्या मंदिरातच जाऊन करायचं असतं. आपल्याला हे व्रत घरी करायचं नसतं. आपल्याला हे व्रत आपल्या जवळपास असणाऱ्या शिवमंदिरातच जाऊन करायचं असतं. तर आता आमच्या जवळपास शिवमंदिर नाही किंवा शिवालय नाहीत, तर आम्ही काय करावं? तर स्पष्ट सांगते, हे व्रत आपल्याला मंदिरातच जाऊन करायचं असतं. ज्यांच्या जवळपास मंदिर नाही त्यांना थोडं लांब अंतरावर का होईना शिवमंदिर भेटून जाईल, कारण अशा खूप कमी जागा आहेत जिथे शिवमंदिर नाही. छोटंसं शिवमंदिर असलं तरी चालेल किंवा छोटीशी शिवपिंड असली तरी चालेल, पण या व्रतासाठी भगवान शिवशंकराचं मंदिरच हवं. कारण मंदिरासारखी पवित्र जागा ही कुठेच नसते आणि मंदिरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा पवित्र मनाने आणि चांगल्या विचारानेच मंदिरामध्ये येत असतो. म्हणूनच आपल्याला अशा पवित्र ठिकाणी जाऊनच हे पशुपती व्रत करायचं असतं. तर आता तुम्हाला प्रत्येक सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे, तुमचं नित्यकर्म आवरायचं आहे आणि भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला पूजा करायची आहे. आणि पशुपती व्रताची ही पूजा सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस, म्हणूनच आपल्याला सकाळीच पशुपती व्रताच्या पूजेचं ताट तयार करायचं असतं. दोन्ही वेळेस लागणारं पूजा साहित्य एकाच वेळेस आपल्याला सकाळीच तयार करून ठेवायचं असतं. आणि या पूजेच्या ताटामध्ये आपल्याला या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. नंतर पंचामृत घ्यायचं आहे. पंचामृतामध्ये आपल्याला दूध, साखर, दही, तूप आणि मध घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे. यानंतर आपल्याला बेलपत्र घ्यायचं आहे. शक्य झाल्यास 108 बेलपत्र घ्यायचं आहे, पण तुमच्याकडे जर का 108 बेलपत्र उपलब्ध नसेल तर एक का होईना आपल्याला या पूजेसाठी बेलपत्र घ्यायचं आहे. पांढरे फूल घ्यायचे आहे, धोत्र्याचं फूल घ्यायचं आहे, धोत्र्याच्या झाडाचं फळ घ्यायचं आहे, कापूर घ्यायचं आहे, अगरबत्ती घ्यायची आहे, तुपाचा दिवा आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे, म्हणून आपल्याला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे. नंतर आपल्याला इबीत घ्यायचं आहे, भस्म घ्यायचं आहे आणि कुठलंही फळ आपल्याला भगवान शिवशंकरांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे. या सर्व वस्तू आपल्याला घेऊन भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि आपल्याला भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाताना पांढरे वस्त्र परिधान करायचं आहे. पांढऱ्या कलरची साडी असेल तर साडी घालायची आहे, ड्रेस असेल तर ड्रेस घालायचा आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी भगवान शिवशंकरांचा पाण्याने अभिषेक करायचा आहे, नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि परत पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि नंतर शिवपिंडीला भस्म लावायचं आहे व फुलं अर्पण करायची आहेत, बेलपत्र अर्पण करायचं आहे. आणि भगवान शिवशंकराची पूजा करताना आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजाप मनामध्ये चालू ठेवायचा आहे. नंतर आपण जे नैवेद्य म्हणून फळ नेलं आहे ना, ते भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे. अशी मनापासून आणि श्रद्धेने भगवान शिवशंकराची आपल्याला पूजा करायची आहे. भगवान शिवशंकरांसाठी आपल्याला पूजेचं ताट घेताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की 2 वेळेसचं पूजा साहित्य आपल्याला सकाळीच तयार करायचं आहे. सकाळीच आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायचं आहे आणि अर्ध पूजा साहित्य आपल्याला पूजा करताना सकाळी वापरायचं आहे आणि अर्ध रात्रीच्या पूजेसाठी ठेवायचं आहे. भगवान शिवशंकराची सकाळची पूजा करून आपल्याला घरी यायचं आहे आणि ते ताट आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे व दिवसभर आपल्याला फलाहार करून उपवास करायचा आहे. फलाहार तुम्ही एक वेळेसच करू शकता, असा या पशुपती व्रताचा नियम आहे. म्हणून आपल्याला दिवसभर एकदाच फलाहार करायचा आहे आणि हे पशुपती व्रत करायचं आहे. रात्रीची पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की सकाळच्या पूजेचं ताट कसं तयार करायचं आणि दिवसभर उपवास कसा धरायचा. आता बघूया रात्रीची पूजा कशी करायची. रात्रीच्या पूजेसाठी आपल्याला आपण जे सकाळी ताट केलं आहे ना, तेच घ्यायचं आहे. फक्त त्या ताटामध्ये आपल्याला 2 गोष्टी घ्यायच्या आहेत. एक म्हणजे आपल्याला आपल्या घरी बनवलेले पिठाचे 6 दिवे घ्यायचे आहेत आणि हे दिवे आपल्याला तुपाचेच तयार करायचे आहेत. नंतर आपल्याला आपल्या घरी बनवलेला भगवान शिवशंकरांसाठी नैवेद्य घ्यायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही शिरा बनवू शकता किंवा गोडाचा कोणताही पदार्थ घेऊ शकता. आणि या गोडाच्या पदार्थाचे म्हणजे या नैवेद्याचे आपल्याला 3 भाग करायचे असतात आणि हे 3 भाग आपल्याला शिवमंदिरात गेल्यानंतरच करायचे असतात. 2 भाग भगवान शिवमंदिरामध्ये शिवशंकराच्या पिंडीसमोर ठेवायचे असतात आणि 1 भाग आपल्याला आपल्यासोबत घरी घेऊन यायचा असतो. अशा प्रकारे आपल्याला 3 भाग भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये गेल्यावर करायचे असतात.
या 2 गोष्टी घेऊन आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. भगवान शिवशंकरांची मनापासून पूजा करायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ना ती आपल्याला पहिल्या सोमवारी भगवान शिवशंकरांना सांगायची आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे. नंतर आपल्याला आपण सोबत नेलेले जे 6 दिवे पिठाचे बनवलेले असतात ना त्यामधले 5 दिवे भगवान शिवशंकरांच्या पिंडीसमोर लावायचे आहेत आणि 1 दिवा तसाच ठेवायचा आहे. 1 दिवा आपल्याला आपल्या घरी आल्यानंतर आपल्या घराच्या उजव्या बाजूला म्हणजे आपण प्रवेश करतो ना तेव्हा आपल्या उजव्या हाताला आपल्याला तो दिवा लावायचा आहे आणि नंतरच आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि आपण जो आणलेला प्रसाद आहे ना तो आपल्या एकट्यालाच उपवास सोडताना खायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला नियम व अटीचे पालन करून पशुपतीनाथाचे हे 5 सोमवार करायचे आहेत. नक्कीच या सोमवाराचा अनुभव येतो आणि आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा देखील पूर्ण होतात. आणि स्वतः मला सुद्धा या पशुपती व्रताचा अनुभव आलेला आहे. म्हणून कळकळीची विनंती आहे की तुम्ही एकदा का होईना हे पशुपती व्रताचे 5 सोमवार धरून बघा. नक्कीच तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील आणि भगवान शिवशंकर तुमच्यावर देखील प्रसन्न होतील. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.